मित्रांनो, कशा आहात तुम्ही? मजेत ना मित्रांनो? मी महेश भानसे आपल्या मनपूर्वक स्वागत. तर मित्रांनो, आज आम्ही खास बेत रचला आहे. संपूर्ण घरचे फॅमिलीला घेऊन जेवणासाठी आम्ही आलो आहे. न्यू चौदार धाबा मंडणगडच्या जवळच आहे आणि पहिला बाजूला होता थोडा, आता थोडा शिरगावमध्ये आलेला आहे पुढे थोडं. पण जेवणाची सोय वगैरे सुंदर आणि आपल्याला परवडेल असं जेवणाची व्यवस्था ह्या हॉटेलमध्ये आहे. तर मंडणगडला तुम्ही जर कधी आला असाल तर ह्या हॉटेलला जरूर तुम्ही भेट द्या. हॉटेलमधली जे आपली क्वालिटी आहे, क्वांटिटी छान आहे आणि आपल्याला सर्वसामान्य माणसाला परवडेल असा जेवणाची व्यवस्था खूप सुंदर आहे. तर मित्रांनो, चौदार धाब्याला जरूर तुम्ही भेट द्या, कारण इकडे आता नवीन ओपन केलेलं आहे. साधारणतः 2-3 महिने झाले असतील मला वाटतं. आता आमचं पहिलीच वेळ होती इकडे यायला जेवणाची. पण या जेवणाची चव जी आहे ना, तुम्ही आजूबाजूच्या मंडळामध्ये कुठेच अशी नाही आहे. तर मी प्रत्यक्षात आम्ही ह्याच्या आधी 2 वेळा आलो, आता हा तर माझी 3री फेरी आहे. तर तुम्हाला ह्या व्हिडिओमार्फत तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. तर मित्रांनो, आपण आता आलो आहे आज जेवणासाठी खास न्यू चौदार धाबा हॉटेल. आमच्या इथे शाकाहारी व मांसाहारी जेवणाची उत्तम सोय केली जाईल. आम्ही पहिलं हे आहे मुक्काम शिरगाव, तालुका मंडण, जिल्हा रत्नागिरी. आणि हे बघा इथे बाजूला मोबाईल नंबर आहे बघा, हे आहे मोबाईल नंबर. आणि शिरगाव, तालुका मंडणगड, जिल्हा रत्नागिरी. तर आम्ही ह्या हॉटेलला आता प्रथमच आलो आहे, नवीनच आहे झालं इकडे. पहिला जुना होता तिकडे पुढे होता, पण आता तिथं जरा सुशोभीकरण केलेलं आहे आणि छानपैकी मस्तपैकी त्याला व्यवस्था पण छान आहे. आणि हॉटेलमध्ये गर्दी भरपूर असते, रोज गर्दी असते. आज पण गर्दी भरपूर होती. तर अशा पद्धतीने आम्ही आता हॉटेलमध्ये चाललो आहे. चला, हे बघा हॉटेलचा दृश्य बघा, किती छान कौलारू घर अशा पद्धतीने, आणि भिंतीवरती सुद्धा डिझाईन वगैरे मस्त छानपैकी अशी केलेली आहे. तर आपण आता इथे जेवणाची व्यवस्था इथे होणार आहे आज. चला. तर मित्रांनो, आज आम्ही आलो आहे आमच्या ऋतुजाला घेऊन जेवायला. आणि इकडे एक चौदार हॉटेल म्हणून आहे मंडणगडमध्ये. पहिला जुना होता, आता नवीन बनवलं आहे. छान आणि सुंदर असा हॉटेल बनवलं आहे बघा. तेव्हा इकडे मस्त पब्लिक वगैरे भरपूर पब्लिक आहे. छान, आणि त्याचा दृश्य वगैरे छान सुंदर असा बनवलं आहे. बघण्यासारखं आहे पूर्ण बघा. तर आता आम्ही आलो जेवायला, ऑर्डर दिली आता आम्ही. आणि ऑर्डरप्रमाणे आता आम्ही पहिलं चिकन 65 मागवलं आहे. त्याच्यानंतर आता बघूया काय काय पाहिजे ते. काय ऑर्डर देत आहे रे? ऑर्डर काय देत आहे? चिकन हंडी. चला, चिकन हंडी काय? तर मित्रांनो, इकडे सर्व आपले जेवायला आले ते बघा. इकडे आमचे आज पार्टी आहे इकडे, आणि वाढदिवस असल्या कारण इकडे सगळेजण जेवायला आले ते बघा. आमचे स्वाती स्टुडिओवाले इकडे आहेत. अशा पद्धतीने इकडे जेवायला आलेत सर्व. आज मला वाटतं वाढदिवसाच्या निमित्तानं हे सगळेजण जेवण आहे इकडे. इकडे पण आहेत ना, हे पण आहेत ना, घेऊ ना येम नसं ना. हो, झालं काय जेवण? हो, एकच आहे टेबल. हां, हो, किती झालं आपला बिल? घ्या लवकर पटकन सांगा. तिकडे दिलं हो, नाही दिलं, मग थांबलाय त्यासाठीच. नाही तर मी गेलो नसतो. इकडे आहे जेवणाचा व्यवस्था ना, इकडे खाली आहे. आणि इथूनच चपात्या वगैरे गरमागरम मस्तपैकी तंदुरी इकडे येते. आणि इकडे खाली जो आहे तो डिपार्टमेंट आहे जेवणाचा. बांधलं नाही तर इकडे आपल्या जेवणाची किचन आहे इकडे मस्त छानपैकी. आणि नवीन हॉटेल बनवलं आता. पहिला होता तिकडे बाजूला होता,
आणि आता यांनी नवीन न्यू चौदार धाब्याचं नाव तेच आहे, फक्त जरा पुढे आहे. साप्ते सर हे माझे मित्र आहेत आणि मी मंडणगडला, मी ॲक्च्युली मुंबईचा आहे आणि मी मंडणगडला आल्यापासून मी जिम शोधत होतो आणि मुंबईच्या थोडी जिम मला इथे साप्ते सरांनी दिली आणि साप्ते सर जिम चालू ठेवले म्हणजे त्यांनी अक्षरशः समाजसेवा करतायत आणि आज त्यांचं 70वा वाढदिवस आहे आणि 70च्या वाढदिवशी सुद्धा त्यांचा जो उत्साह आहे जिममधला, सकाळी 6ला ते व्यायाम करायला येतात, रोज 1.5 तास ते व्यायाम करतात, मुलांकडनं व्यायाम करून घेतात. ते आमचे चांगले मित्र आहेत आणि शिवसेना उद्योग गटाचे ते तालुका प्रमुख सुद्धा आहेत. त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. सगळ्या परिवार करून त्यांना खूप खूप शुभेच्छा. खूप खूप शुभेच्छा. हॅपी बर्थडे साप्ते सर. गुरुवर्य, जिमचे गुरुवर्य आदरणीय साप्ते सर यांना वाढदिवसाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. आमच्या सर्व मित्रमंडळीकडून त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. मित्रांनो, सर्वांची सेवा केली, सगळ्यांना जेवण वगैरे वाढून झालेलं आहे आणि आता शेवटी त्यांचं शेवटचं होतोय. बड्डे कोण, यांचा बड्डे भावाचा. ते कुठे आहेत? ते कुठे आहेत? भावाचा. मग ते आहेत कुठे? पाहुण्यांचा. पाहुणच्या जवळ. ओके ओके, असू द्या. चला येतो, जेव्हा आरामात मस्तपैकी एन्जॉय करा. हो हो, मी जेवलो. हो हां. कधी जर आलात तर हायवेच्या जवळ चौदार धाबा आहे. चला, पिक वाजली आमची. चला, आमचा वाघ न्यायला आला आहे. आता आम्ही चाललो आहे मंडणगडमध्ये. आता इथून साधारणतः काहीतरी 4 किलोमीटर आहे मला वाटतं मंडणगडपासून. तर चला, बाय बाय, टाटा, टेक केअर. आपली काळजी घ्या आणि अशाच व्हिडिओमध्ये तुम्ही आम्हाला सपोर्ट करा आणि सहकार्य करत राहा आणि नवीन असाल तर सबस्क्राईबर करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, आपल्या माणसाला नक्कीच सपोर्टिंग करा. चला तर बाय.